मित्रो, आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते असायला पाहिजे आणि एक आयडियल पॉलिटिक्स काय असते, आदर्श राजकारण काय असते, या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण सर्वसाधारणपणे जे काही पक्ष निवडणुकीमध्ये उभे राहतात किंवा एखादा अपक्ष पण राहतो, पण त्यालाही काही ध्येय धोरण असते की नाही. का उभा राहायचं म्हणून उभा राहायचं, जत्रेला दुसरे निघाल्यात म्हणून आपण निघायचं असते काय. तर मित्रो, मला सांगायचं आहे की काहीतरी एक ध्येय धोरण ठरवून आपण, पक्षाचं ध्येय धोरण असते तसंच अपक्षाचं पण ध्येय धोरण असायला पाहिजे. मग मी पक्षाबद्दल बोलतोय. पहिल्यांदा आता पक्षाला फारसं तेवढं समाजामध्ये पाठिंबा मिळत नाही, त्यांचे माणसं निवडून येत नाहीत. कारण काय झालं तर मध्यंतरी थोडा घोडा बाजार झाला होता की मग हे पक्ष आलेले पैसे देऊन पाठिंबा देणे असा प्रकार घडू लागले. मग जनतेने ठरवून टाकलं आता हे नकोच म्हणले. असं एक प्रकार घडला आहे आता. आणि फारच आता तुम्ही गेल्या 10 वर्षात बघा, अपक्ष किती निवडून आले, फार कमी प्रमाणात, अतिशय अल्प असं त्याचं रूप आहे. असो, तर आपणाला मी कुठल्या पक्षाचं मध्यंतरी एखादं नाव येऊ शकेल, पण मला माझ्या कोणत्याही पक्षाबद्दलचा या व्हिडिओमध्ये कोणत्याही पक्षाविषयी काही मला सांगायचं नाही किंवा कोणत्या पक्षाची बाजू मला घ्यायची नाही. फक्त सर्वसाधारणपणे मला सांगायचं आहे की पक्षाचं काहीतरी एक ध्येय धोरण असलं पाहिजे. आणि मग समजा माझा एक पक्ष आहे आणि तुमचा एक पक्ष आहे. तुमच्या पक्षाचं ध्येय धोरण तुम्ही सांगितलं पाहिजे, माझ्या पक्षाचं ध्येय धोरण मी सांगितलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पक्षाचं ध्येय धोरण सांगितलं पाहिजे, जनतेला सांगितलं पाहिजे. आणि जनतेने ठरवायला पाहिजे की कोणत्या पक्षाचं ध्येय धोरण या आपल्या कल्याणासाठी, म्हणजे देशाच्या कल्याणासाठी, जनतेच्या कल्याणासाठी अधिक उपकारक आहे. जनतेनं ठरवून त्या पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ज्या पक्षाचं ध्येय धोरण अधिक चांगलं, अधिक व्यापक, अधिक विशाल, अधिक मानवतावादी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, म्हणजे ही जी मानवी मूल्ये आहेत, ज्या पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये या मूल्यांचा अंतर्भाव झालेला आहे, विकास हे त्या पक्षाचं महत्त्वाचं ध्येय आहे, देशाचा विकास. आणि देशाच्या विकासाबरोबरच आपल्या देशाचा जागतिक पातळीवरचा प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या पक्षाकडे कोणते ध्येय आणि धोरण आहेत. मी एका कार्यकर्त्याला विचारलं, तुझ्या पक्षाचे काही ध्येय धोरण आहेत का? तर तो म्हणाला की काय असतात ध्येय धोरण, काय असते म्हणला ध्येय धोरण. म्हणजे कार्यकर्त्यांना ध्येय धोरण माहीत नाही. तर माझ्या आमदाराला मी विचारलं, हो तुम्ही ज्या पक्षामध्ये निवडून आला होता मागे एकदा कधीतरी, तर तुमच्या पक्षाचं काय ध्येय धोरण होतं? काय नाही, गोरगरिबाची वगैरे सेवा, असं काहीतरी, काही जनकल्याणाच्या योजना वगैरे राबवणं वगैरे. ही जनकल्याणाच्या योजना राबवणं हे धोरण आणि आहे ते एवढंच धोरण नसते, अनेक धोरणं असतात. या अनुषंगानं आपल्याला माहिती पाहिजे. खरं तर मी तर तुम्हाला म्हणेल की ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत ना, जो उमेदवार निवडणूक लढवतो ना, त्यांना या देशाचं संविधान माहीत पाहिजे. ज्या पक्षात तो उभा राहायला लागला त्या पक्षाचे ध्येय धोरण माहीत पाहिजे. त्या पक्षाचे आत्तापर्यंतचे जाहीरनामे माहीत पाहिजेत, आत्ताचे जाहीरनामे पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पक्षाचे जाहीरनामे माहीतच पाहिजे, पण त्याचबरोबर त्याला इतर पक्षाचे काय जाहीरनामे होते आणि त्यांनी किती प्रमाणामध्ये ते यशस्वी केलेले आहेत, आपल्या पक्षाने किती जाहीरनाम्यातलं किती आपण जे जाहीर केलं होतं त्याच्यातलं किती प्रत्यक्षात आणलेलं आहे सत्ता मिळाल्यानंतर, हे सगळं माहीत पाहिजे. आणि मग याच्यातून आपल्याला बोलत असताना त्याचा एक प्रकारे परिणाम जनतेसमोर होतो. बाबा आम्ही आत्तापर्यंतच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या होत्या,
त्यातल्या एवढ्या झालेल्या आहेत. आता आम्हाला सत्ता द्या. आम्हाला सत्ता दिल्यानंतर आम्ही ह्या गोष्टी करणार आहोत. आणि विशेष म्हणजे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही लिहिताना ते असं फेक असू नये. फेक काही जुमला असं काहीतरी जुमला असू नये. काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं. बाबा तुम्ही एखाद्या समजा आता एक उदाहरण सांगतो की कोणी एखादा पक्ष जर म्हणत असेल की मी एका व्यक्तीला दर महिन्याला 1 लाख रुपये देतो, असं एखादं उदाहरण घेतलं. कोण व्यक्तिश घेऊ नका, 1 लाख रुपये देतो. पण त्यांनी ते 1 लाख रुपये एवढ्या 140 कोटी जनतेला जवळपास तर दर महिन्याला 1 लाख देऊ शकत का? नाही देऊ शकत. ठीक आहे, गरीबाचे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला ठीक आहे. मग एवढा पैसा ते कोणत्या मार्गानं उभं करणार आहे हे त्या जाहीरनाम्यात असलं पाहिजे. जाहीरनामा म्हणजे की आम्ही हे करणार आहोत, आम्ही ते करणार आहोत असलं राहू नये ते जाहीरनामा घेऊन. तर तुम्ही तो जाहीरनामामध्ये आता उदाहरणार्थ एवढे पैसे द्यायचे आहेत, उदाहरणार्थ जवळपास 50 कोटी लोकांना द्यायचे आहेत, दर महिन्याला 1 लाख द्यायचे आहेत. हे जे अब्जावधी रुपये होतात तो पैसा तुम्ही मिळवणार कोणत्या मार्गाने हे ते पण सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळं समजा तुम्ही म्हणाले बाबा आम्ही कर लावू वेगवेगळ्या वस्तूवर, मग तुम्ही महागाई वाढणार नाही का? मग एकीकडे तुम्ही महागाई नियंत्रणात ठेवतो म्हणता, पुन्हा कर लावतो म्हणता, हे पुढच्या एवढे पैसे देतो म्हणता लोकांना, पुढच्या पॉईंटमध्ये टाकता की आम्ही महागाई कमी करणार आहोत. आणि कोणत्या वस्तूवर कर लावणार आहात? मग तुम्ही महागाई कोणती कमी करणार आहात? करातून उत्पन्न करतो म्हणाला ते वस्तूला वर कर लावून, आणि दुसरं आणि महागाई कमी करतो. म्हणजे ही विसंगती आहे ना, म्हणजे स्पष्ट असलं पाहिजे. मग आपण जो काही पैसा लोकांना देणार आहोत तो पैसा कुठून आणणार आहोत याचा काहीही पत्ता नाही. आणि बऱ्याचदा पैसे बऱ्याचदा व्याजानं काढले जातात किंवा उसने घेतले जातात. तर एकाला मी पैसे उसने घेताना त्यांना एकाला विचारलं तुम्ही हे पैसे कसे फेडणार आहात? तर त्याने उत्तर दिलं बघू जमत तसं बघू. म्हणजे मला हे सांगायचं या निमित्ताने बाबा आपण ते कशा पद्धतीने फेडणार आहोत, आपल्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत काहीच माहिती नाही. तशा पद्धतीनं त्या व्यक्तीला जसं उत्पन्नाचे स्रोत माहीत नसताना कोणाचं तरी कर्ज घेणं जितकं अंधाधुंदी आहे, तितकंच आपण जाहीरनामे जे प्रसिद्ध करत आहोत ते प्रसिद्ध केलेले जाहीरनामे वास्तवात आणण्यासाठीची एक तरतूद हे मी का सांगतो, हे जर तुम्ही जनतेसमोर जर व्यवस्थित पद्धतीनं गणितीय पद्धतीनं जर समजून सांगितलात, अभ्यासक तुमच्याकडे असले पाहिजे. जय हो म्हणणारे कार्यकर्ते घेऊन फक्त जय जय जय, अरे बाबा अभ्यासू माणसं सोबत पाहिजे. अभ्यासू पद्धतीने त्याने सांगितलं पाहिजे. अभ्यासाचं तर कुठल्याच स्टेजवरून काही दिसत नाही मला. काय अभ्यास सांगायचा नाही, फक्त एकमेकाची टिंगलटवाळी करणं, एकमेकाचे उकाळ्या पाकाळ्या काढणं, एकमेकावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं. अरे बाबा इथं तर आम्ही संविधान पाळतो म्हणतो एकीकडे, आणि संविधानाचं तत्व आहे व्यक्तीची प्रतिष्ठा राखणं, पुढच्या व्यक्तीला त्याला सन्मान देणं. तो विरोधी पक्षातला असो या सत्ताधारी पक्षातला असतो. आपण आपल्या पुढचा जो पार्टी आहे त्या पार्टीचा वर टीका अवश्य करा, त्यांच्या ध्येय धोरणावर टीका करा, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय कसं फसवा जाहीरनामा आहे ते तुम्ही सांगा, त्या पक्षाची जी वाटचाल आहे ते कशी चुकीची चाललेली आहे ते सांगू शकता, त्या पक्षाचं योगदान आमच्या पक्षाच्या योगदानापेक्षा किती कमी आहे हे सांगू शकता. हे सोडून दिले सगळं. किंवा आमचा उमेदवार किती त्याचं व्यक्तिमत्व किती प्रभावी आहे, त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य कसं आहे, त्याचं संघटन कौशल्य कसं आहे, त्याला सामाजिक जाणीव कशी आहे, म्हणजे तो समाजाबद्दल किती जागरूक आहे, समाजाच्या भावना तो किती जाणून घेतो,
इथल्या विषमतावादी व्यवस्थेबद्दल त्याला किती चीड आहे, प्रश्न सोडवण्याचं त्याच्याकडे कसं कौशल्य आहे, हे देखील आपण आपल्या पक्षीय धोरणाबद्दल त्या बऱ्याच निवडणुकीमध्ये तर माझ्या निदर्शनास आता असं येते आहे. मी जो काही देशातल्या वेगवेगळ्या उमेदवाराचा थोडासा मी आढावा घेतो आहे, अभ्यास करतो आहे, वेगवेगळ्या पक्षाचे ध्येयधोरणं अभ्यासतो आहे, ह्यावरून एक त्या पक्षाच्या उमेदवाराबद्दलचं एकंदरीत जे काही चर्चा होते, तेव्हा आमच्या उमेदवारचं व्यक्तिमत्व कसं समृद्ध आहे, कसं प्रभावशाली आहे, नेतृत्व कौशल्य, संघटन कौशल्य, प्रश्न सोडवण्याच्या कौशल्य, त्याचा सुस्वभाव, माणुसकी, त्याच्यामध्ये असणारे मानवी मूल्ये, त्याची निर्वेशनीपणा, म्हणजे असे सगळे जे सद्गुण आहेत ते आमच्या उमेदवारामध्ये कसे भरलेले आहेत ठासून, हे देखील सांगितल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे नेता असावा, आमचा उमेदवार, आमचा खासदार, आमचा आमदार, आमचा जिल्हा परिषद सदस्य, आमचा पंचायत समितीचा सदस्य, आमचा सरपंच किती दर्जेदार आहे. आणि हे याच्या हातामध्ये जर गाव दिलं, याच्या हातामध्ये तालुका दिला, याच्या हातामध्ये जिल्हा दिला, याच्या हातामध्ये हा देश दिला, तर हा देश सक्षम पद्धतीने ते चालू शकतो. इतकी कौशल्य, इतकी विद्वता आणि इतकी त्याच्याकडे माणुसकीच्या बळावरच माणसं जोडता येतात. माणसं जोडणं म्हणजे देश जोडणं आहे. हे ज्याच्याकडे माणसं जोडण्याचं कौशल्य आहे, हे तुम्हाला लोकांच्या समोर सांगता आलं पाहिजे. मी तुम्हाला एक सांगत होतो की उमेदवाराबद्दल काही चर्चा नाही. उमेदवाराचा चर्चाच नाही बऱ्याच मतदारसंघामध्ये. ही उमेदवाराबद्दल चर्चा नसताना जर निवडणूक होणं, त्या मतदारसंघाचं अपयश, त्या उमेदवाराचं अपयश आहे. त्या पक्षानं ज्या उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाचं सुद्धा ते अपयश आहे. आपल्या उमेदवाराबद्दल चार शब्द, मी तर आज एक प्रचार सभा ऐकली, मी ऐकतो असतो, माझा एकच उद्देश असतो की काय चाललं हे समजून घेत असतो मी. आता कुठं समजून घेताच्या नादामध्ये कोणी बसा सर म्हणल्यानंतर बसलं तरी त्याच्यातही, किंवा कधी काही कोणी मला एखादा विचार मांडा म्हणलं तर मी विचार जर समजा मांडले तर ते सुद्धा मला कोण्या पक्षाविषयी आकर्ष किंवा कोणत्या पक्षाविषयीचा वगैरे हे काही नाही. जर चुकीचं असलं त्याचं चुकीचं म्हणत असतो मी, परंतु त्याचेही असू दे, मला त्याच्याविषयी आता काही बोलायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे आता फक्त, पक्षाचं जे योगदान आहे, जे पक्ष, कोणाला कोणता पक्ष आवडतो, कोणाला पक्ष कोणता आवडतो, पण ते का आवडतो हे सांगता आलं पाहिजे. मग हे आपण कधी घडू शकते का, तर आपण सांगितलं पाहिजे. आपल्या पक्षाचे धोरण, आपले जे जाहीरनामे किती सत्यात आणले, आपल्या पक्षानं आतापर्यंत काय योगदान दिले, स्वातंत्र्य संग्रामात आपल्या पक्षाचं काय योगदान होतं, आता काय आहे, आपल्या पक्षाची भावी वाटचाल काय आहे, उमेदवाराचं काय पात्रता आहे, योगदान काय आहे, हे सगळं लोकांसमोर नेल्यानंतर लोकांना हे सगळं ऐकून तो पक्ष आवडला तर त्या पक्षाबद्दल लोक बोलतील, चर्चा करतील. आता खरं मतदार तुमच्या पक्षाबद्दल काय चर्चा करतात, मतदार तुमच्या उमेदवाराबद्दल काय चर्चा करतात, तर त्याच्या नेतृत्व कौशल्याबद्दल, त्याच्या संघटन कौशल्याबद्दल, मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याबद्दल, त्याच्या अभ्यासूपणाबद्दल, त्याचा संविधानाचा अभ्यास, त्याचा कायद्याचा अभ्यास. संसदेमध्ये जात असताना काय करायचं असते, कायदे करायचे असते, कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे असते. जुने कायदे जर यामध्ये काही कालबाह्य झालेला असेल, काही बाबी, तर त्या कशा बदलणं गरजेचं आहे, त्या बदलल्याशिवाय समाजाचे कोणते प्रश्न सुटू शकणार नाहीत, हे सांगितलं पाहिजे. एकाला विचारलं मी, तुम्हाला 102वी घटना दुरुस्ती काय, 105वी घटना दुरुस्ती काय, आरक्षणाचा विषय चालू होता, मराठा आरक्षणाचा विषय. तर मी म्हणलो तुम्हाला काय आहे का माहीत, हे म्हणलं आम्हाला काय माहीत आहे, मला 105 आणि 102, ते काय संविधानच बघलो नाही मला मी अजून. म्हणजे संविधान न बघलेले उमेदवार जर या देशामध्ये पुढे येत असतील तर या देशाचं काही भवितव्य काय आहे.
आणि अशा कार्यकर्त्यांना दारू दिला, मटण दिला, काहीतरी दिला म्हणून जर त्याला निवडून देतो असं अपमान, काय खरंच तुम्हाला सांगतोय अतिशय वेदनादायी विषय आहे. मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की पण सध्या काय चाललंय, उमेदवाराच्या त्या उमेदवारांना आतापर्यंत या देशाच्या कल्याणासाठी, या समाजाच्या कल्याणासाठी काही योगदान दिलंय का? कधीतरी ते समाजात मिसळलंय का? आलाय डायरेक्ट मुंबईहून आला एक जण, हेलिकॉप्टर घेऊन आला, उभा राहिला निवडणुकीमध्ये, गेला निघून अजून हेलिकॉप्टरमध्ये. काय अर्थ आहे त्याला? असे लोक तुम्हाला सांगतो अतिशय घातक असतात. त्या मतदारसंघाविषयी त्याला काही माहिती नाही. उगं पैशाच्या जोरावर काहीतरी निवडणुका लढवायच्या, कोणालाही काही, किती वाटायचं, किती दारू वाटायचं, किती मटण खायला बनायचं, किती पैसे द्यायचे. आणि हे सगळा मित्र समाजाविषयी तुम्हाला सांगतो बुद्धिवंत त्या राजकारणाकडे बघायलाच तयार नाहीत. असंख्य बुद्धी, मी अनेक साहित्यिकाशी चर्चा केली, अनेक लेखकांशी, मी लेखक, साहित्यिक आणि वक्त्यांशी पण बोललो. अरे काय आपल्याला काय करायचं म्हणलं, उगं कसं तर राजकारणातच आपण पडायचंच नाही म्हणले, काही जण काहीच बोलायचंच नाही म्हणले, आज नकोच म्हणले, ते डेंजर लोक असतात म्हणले. अरे खतम करून टाकून देतील म्हणले एखाद्या दिवशी, म्हणजे बोलायचं नाही, आता सगळं गुंडाळून ठेवायचं. हो ठेवून द्या म्हणले, गुंडाळून ठेवलं. म्हणजे ही जर नाही, खरंच तुम्हाला सांगतो ही अतिशय वेदना देणारी गोष्ट आहे. तुम्ही बोला, काहीतरी एक भूमिका घ्या, तुम्ही बोला काहीतरी. बोललं, कोणी बोलायला तयार नाही, कोणी लिहायला तयार नाही, काही नाही. काहीतरी उगं याने येते त्याने येते, नाही ते तर त्याच्या खाली टाकतात, याने येते त्याने येते, किंवा ते पक्ष ते तिकडे भाषणं चालू आहे मग त्याच्याबद्दल काहीतरी एखादी घाणेरडी कॉमेंट्स टाकायची, बस तेवढंच. बस बंद कर, हे कर, ते कर. अरे बाबा त्याने काय बोलायला ऐका, त्याचं भाषण आधी पूर्ण ऐका. उगं सुरू झालं कीच लावायचं, टाक आलाच काय तुझं बंद कर, हे काय पद्धत झाली. त्या व्यक्तीला बोलू द्या तुम्ही, त्या पूर्ण ऐका त्याचं भाषण, शांत म्हणा. तो भारतीय नागरिक आहे, तो शेवटी त्याचं संपूर्ण ऐकल्यानंतर, संपूर्ण ऐका, आणि संपूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला ते काय चांगलं वाटलं आणि काय चुकीचं वाटलं ते तो उमेदवार काहीतरी बोलायला आहे, किंवा तो एखादा त्या पक्षाचा एखादा नेता बोलायला आहे, त्याचा आणि त्या एखाद्या निर्णय त्याचा चुकला असेल, त्या एखाद्या व्यक्तीचा, एखादा मी पक्षामध्ये एखादा आहे म्हणा समजा, आणि त्या बद्दल बोलायलो, माझं काय मी कोण्या पक्षाचा आता सदस्य पण नाही, तुम्हाला सांगतो. मी वैयक्तिकशा बोलायलो, मला कुठल्याही पक्षाचं सध्या तर मी कुठल्याच पक्षात नाही, या घडीला मी कुठल्याच पक्षात नाही. हां, कुठल्या पक्षाचं चांगलं वाटलं तर मी त्याचं चांगलं म्हणतो. मला एखादा नेता चांगला वाटला, नेता चांगला. अशोकरावजी चव्हाण साहेब बाबा या नांदेडच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. नागपूरकडे नितीन गडकरी साहेबांचं चांगलं योगदान आहे. असे मी राज ठाकरे साहेबांचं चांगलं प्रभावी बोलणं आहे, मी त्यांच्यावर प्रभावित होतो. पण यावर्षी ते जे काही त्यांनी गेल्या वर्षी 2019ला जे भूमिका घेतली होती त्याबद्दल मला आवडली होती. आता यावेळेस अजून ते वेगळी भूमिका घेतली, मला नाही आवडली. ठीक आहे, नाही आवडली, पण काही वाईट बोलायची काही गरज नाही ना. का, त्यांचं स्वातंत्र्य आहे, ते आपण हे मान्य केलं पाहिजे. नाही उगाच काहीतरी घाणेरडं बोलायचं त्यांच्याबद्दल, हे नाही, चुकीचं आहे, असं नाही बोलायचं. त्यांना काय, त्यांना स्वातंत्र्य होतं निर्णय घ्यायचं. हां, तुम्ही म्हणू शकता तो निर्णय असा या कारणाने चुकीचा आहे बाबा म्हणा, पण त्या व्यक्तिमत्वाबद्दलच फुल्या मारायचं हे मला नाही आवडत. स्वतः व्यक्तीच्या मला काही गोष्टी आवडत नाही, त्या मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. मला एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. राज ठाकरे साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेबांचं मला व्यक्तिमत्व आवडते, अतिशय शांत, संयमी. मला तर तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री असं म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व कसं असावं उमेदवाराचं हे सांगण्यासाठी मी हा मुद्दा सांगायलो. मी काही शिवसेनेचा सदस्य पण नाही, पण मला त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे मला आवडते. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा विषय सुरू झाला तेव्हा त्यांनी, जेव्हा वर्षा बंगला सोडत होते, महाराष्ट्रातल्या तमाम अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत होते, परंतु मला सुद्धा खूप वाईट वाटलं.
एखादा नेतृत्व पडला, पराभूत झाल्यानंतर सुद्धा खूप खूप दुःख होते एखाद्या व्यक्तीचं, कारण ते पर्सनॅलिटी उमेदवार. मी एक मतदार आहे. आता 2019ला अशोकरावजी चव्हाण साहेबांनी नांदेडच्या विकासासाठी एवढं योगदान दिलेलं असताना ते पराभूत झाले. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मित्र, तुम्हाला सांगतो, अक्षरशः आलं होतं. पराभव ते मला खूप अस्वस्थ करून गेला होता. याचा अर्थ त्यांचा पराभव झाला, मी ज्याने पराभव केला त्याच्याबद्दल मी काही बोललो नाही, काही लिहिलो नाही फारसं. काय आहे सर, ठीक आहे, निवडणूक विजय आणि पराजय येतात आणि जातात. आणि त्याही म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादं व्यक्तिमत्व प्रगल्भ कसं असते, मला उमेदवार कसा असावा याच्या संदर्भात सांगतो. एका तासानंतर मी अशोकराव चव्हाण साहेबांना भेटायला गेलो होतो. साहेब होते आणि आणखीन एक दोघं मध्ये बसलेले होते. माझ्यासोबत आदरणीय शंदारकर साहेब होते. त्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी काय म्हणावं, काय एवढंच म्हणले, चालत राहते म्हणले. निवडणुकामध्ये मी चढउतार आयुष्यात अनेक पाहिलेले आहेत म्हणले. आणि मग काय याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या, अजून जनतेमध्ये जायचं आणि पुन्हा यश येते म्हणले. एक कार्यकर्ता म्हणजे असे सगळ्यांना दुःख झालेलं होतं, पण एक कार्यकर्ता आता ढसाढसा रडत होता साहेबाच्या समोर. तेव्हा साहेब म्हणत होते असं नाही करायचं. मला सांगा, अशा प्रसंगी जे काही प्रभावीपणे मग महाविद्यालयाचं काय चाललं आहे, हे डेव्हलपमेंटचं काय आहे, हे असे प्रश्न विचारते. म्हणजे त्याही प्रसंगी त्या व्यक्तिमत्वाला जो काही विकासाची दृष्टी, विकासाबद्दल ते बोलत होते. अक्षरशः हा प्रसंग प्रत्यक्ष मी डोळ्यानं पाहिलेला, अनुभवलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, व्यक्तिमत्व असावं तर त्या व्यक्तिमत्वाचा पुढच्या मतदारावर, मी एक मतदार आहे, त्याच्यावर एक प्रभाव असला पाहिजे. म्हणून उमेदवाराबद्दलच्या प्रभावाबद्दल आता काहीच बोलत नाही कोणी. एक तर उमेदवार आहे, त्या उमेदवाराचे नेते काय म्हणाले, नाही ठीक आहे बाबा, आमचा उमेदवार तुम्हाला असं वाटलं तर आमच्याकडे बघून मतदान द्या. अशी एक परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. म्हणून उमेदवार हा सक्षम असला पाहिजे, पॉवरफुल असला पाहिजे, कर्तबगार असला पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे, त्याची एखादी पर्सनॅलिटी अशी अगदी प्रभावशाली असली पाहिजे. सगळ्या बाजूनं तो एक चांगलं व्यक्तिमत्व त्यानं घडवलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं. व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी जे जे काही आवश्यक घटक आहेत ते त्यांनी केल्या पाहिजे. कारण जनतेला तुम्हाला दिशा द्यायची आहे. जनतेला केवळ पैसे आणून द्यायचे नाहीत किंवा एखाद्या योजनाचं आणून द्यायचं नसते. जनतेला प्रेरणा आणि प्रोत्साहन आणि गायडन्स देखील त्या उमेदवारानं केलं पाहिजे. ही माझी भूमिका या निमित्तानं आहे. म्हणून निवडणुकीमध्ये या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. काय चर्चा व्हायला लागली पाहिजे बऱ्याचदा. कशाला एखाद्या मुद्द्यावर किती चर्चा करावी. अरे वीट आलं एखाद्या गोष्टी. बरं मला सांगा, एखाद्या व्यक्तीनं पक्षांतर केलं, ठीक आहे ना, त्यांचा वैयक्तिक विषय असेल, त्यानं केलं आहे, ठीक आहे, एका मुद्द्याबद्दल ठीक आहे, एखाद्या वेळेस बोललं, ठीक आहे. रोज तेच चालू आहे. किती वेळेस ऐकायचं ते जनतेनं, किती वेळेस ऐकायचं, किती टीका करायची एकाच व्यक्तीवर, एकाच मुद्द्यावर, किती हजारो लोकांनी तेच बोलत राहायचं का? काय दुसरे मुद्दे आहेत की नाही? कंटाळतात मतदार तेच ते ऐकून. कितीतरी एका व्यक्तीबद्दल किती बोलावं, एखाद्या मुद्द्याबद्दल, हेही सुद्धा जनताला हे मान्य होतं नाही. तुम्ही विकासाच्या मुद्द्याबद्दल बोला, तुम्ही नवे काय आणणार आहात बोला, तुमच्याकडे नवे प्रकल्प काय आहे, तुमची दृष्टी काय आहे, तुमचं व्हिजन काय आहे, या संदर्भात बोला. तुमच्या पक्षाचं बद्दल काहीतरी बोला. ते काहीही फारसं बोललं जात नाही. जनतेचे काय प्रश्न आहे याबद्दल, जनतेचे उत्तरं काय, त्याबद्दल उत्तर ओहा, तर एखादा मागणी घेऊन झाली, हो करतो म्हणायचं. मग कशी करता हो? एखादा प्रश्न घेऊन गेल्यानंतर हो करून टाकतो. बरेचदा वाचत सुद्धा नाहीत, करून टाकतो. ठीक आहे, असं नाही. ठीक आहे, तुमचा प्रश्न मी समजून घेतो आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला कळवतो. त्याची पोच तर दिली पाहिजे. तर मित्रो, या अनुषंगानं माझं हे जे बोलणं होतं, तर तुम्हाला कोणते व्यक्तिमत्व आवडतील तुम्ही त्याबद्दल बोला. मला काही म्हणायचं नाही. कोण्याही व्यक्तिमत्वाबद्दल मला काही बोलायचं नाही. तुम्हाला कोणते व्यक्तिमत्व आवडतात ते तुम्ही सांगू शकता. मला जे व्यक्तिमत्व आवडले, 2-4 व्यक्तिमत्वाचे मी
नाव घेतलेलं आहे. नितीन गडकरी साहेबांचं नाव घेतलं, अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं, राज ठाकरे साहेबांचं एक प्रभावी वक्ता म्हणून मला ते आवडतात, उद्धव ठाकरे साहेबांचा आवडतात, एक स्त्री म्हणून सुप्रिया सुळेताई आवडतात. तर खरं तर किती, आणि मी तुम्हाला आता शेवटचा एक मुद्दा सांगतो. संविधानाने व्यक्तीच्या प्रतिष्ठेला महत्त्व दिलेलं आहे, त्याच्याबद्दल असे अपशब्द किती खाणेरड्या पातळीवर बोललं जातं, ते थांबवणं गरजेचं आहे. सर्वपक्षीयांनी सुद्धा तुमचे राग, द्वेष, मत्सर हे काही प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. सर्वसामान्य आमच्यासारख्याचं ठीक आहे, पण तुम्ही फार मोठी माणसं आहात, तुमच्यामध्ये कसे राग, द्वेष, मत्सर असता कामा नये. तुम्ही लीडर आहात, म्हणजे एक या देशाला नेतृत्व देत आहात, तर काय बोलता येते, कोणाला तरी नाची म्हणणे, असं बोलून असं एखादे बोलू नये. ठीक आहे बाबा, ती अभिनेत्री आहे, ठीक आहे, अभिनेत्रीने राजकारण करायचं नाही, लेखकाने राजकारण करायचं नाही, वक्त्याने राजकारण करायचं नाही, त्याने उभं राहायचं नाही निवडणुकीला. कोण उभं राहायचं मग? संशोधकाने उभं राहायचं नाही, अभ्यासकाने उभं राहायचं नाही, विद्वानाने उभं राहायचं नाही. हे सगळं कोणत्या याचे? गुरुजी तुम्हाला काय करायचं राजकारण? कसं हो का? तुम्हाला ते पैसे वाटणं होय ना, मटण वाटणं होय ना, दारू वाटणं होय ना, म्हणजे हे निकष आहेत. निवडून आणायचं आहे. कुठल्या रसातळाला आम्ही राजकारण नेऊन ठेवलेलं आहे आणि त्याला गोष्टीला आम्ही प्रतिष्ठा द्यायला लागलेलो आहे. तुमच्याकडे पैसे नाही, निवडणुकीला तिकीट मागायला गेलं तर ते म्हणतात की तुमच्याकडे पैसे किती आहेत. म्हणजे सगळं पैसे, दारू, मटण, हे सगळं तुमच्या जातीचे मतं किती आहेत, हे असलं हे राजकारण अतिशय खालच्या दर्जाला गेलेलं आहे. मित्र, मी नागरिक म्हणून या देशातल्या तमाम नागरिकांना एक विनंती करतो आहे की आपण तर या देशाचं राजकारण चांगलं करण्यासाठी चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभा राहिलं पाहिजे. विकास हा मुद्दा आपण डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं पाहिजे. आणि केवळ दुसरे जात, हे धर्म, भाषा हे अतिशय चुकीचे मुद्दे आहेत, हे बाजूला ठेवा. तुम्ही ते विकास, त्या व्यक्तीचं नेतृत्व कौशल्य, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्या पक्षाचे ध्येय धोरणं, त्या पक्षानं दिलेलं आतापर्यंतचं योगदान, त्या पक्षाचे जाहीरनाम्याची वास्तवता, हे सगळ्या विषयाचा विचार करून लिडरशिप त्या पक्षामध्ये काय आहे, त्या पक्षाची लिडरशिप काय आहे, हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन मित्र त्या पक्षाला मतदान करावं आणि त्या पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहावं. चांगलं नेतृत्व कुठल्याही पक्षाचं असू दे, चांगले नेते जर ह्या देशाच्या संसदेमध्ये गेले तर ही चांगली माणसं हे देश पुढे नेऊ शकतात. आणि आपल्या देशाचा दबदबा काय लोकांनी म्हटलं पाहिजे, काय संसद चालते भारताची, काय चर्चा होते एखाद्या विषयावर, काय मतं मांडले जातात, कशा पद्धतीनं प्रतिसाद विचाराला दिला जातो. काही जण तर टेबल बडवायला जातात, जसे गौऱ्या बडवायला गेल्यासारखं. मग हे उचित नाही. गोंधळ घालायला जातात काही जण, गोंधळीच्या भूमिकेत जातात. तर हे सगळं उचित नाही. राजकारणाचं रसातळाला चाललेलं आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासक कसे व्यक्तिमत्व असलं पाहिजे, त्याला कायद्याचं नॉलेज, अभ्यासक असला पाहिजे. महिलासुद्धा पुढं आल्या पाहिजे, चांगल्या महिला. पण त्या महिलांबद्दल जे राजकारणात महिला यायला लागले त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं चालू आहे. हे उचित नाही. तुम्हाला सांगतो, डायरेक्ट तिला आधी चारित्र्यावर शिंतोडे ओढणं, चुकीच्या पद्धतीनं बोलणं, हे कोणालाही मान्य होणारं नाही. आणि एकीकडं म्हणतो आम्ही संविधानाची शपथ घेऊन जातो आणि पुन्हा संविधान मूल्य आम्हाला जपायचे आहे म्हणत असो, आणि आम्ही एकमेकाला जर अतिशय घाणेरड्या शिव्या देत असतो, अतिशय खालच्या पातळीवरच्या शिव्या देत असो, जातीवाचक शिव्या देत असो आणि जातीच्या नावानं मतं मागत असो, तर हे अतिशय राजकारणाचा तळ गाठलेला आहे. उंची गाठायला पाहिजे होती, राजकारणानं तळ गाठत आहे. हे होऊ नये यासाठी भारतीय नागरिकांनी, भारतीय मतदारांनी जागरूक पद्धतीने आपली मतं मांडली पाहिजे. ठीक आहे, मतं मांडण्यामध्ये काही चूकही होऊ शकेल, इकडे तिकडे होते माणसाचं, पण भूमिकाच नाही काही जणाला.
भूमिका काहीच मांडायचं नाही ठरवलेलं आहे कोणी. काय राजकारणामध्ये हे बघा, नोकरी बरेच जण काय म्हणाले, मग आम्हाला शासकीय नोकरी आहे भाऊ, काही बोलता येणार राजकारणाबद्दल. बरं. आणि काही लोक काही समजा दुसऱ्यांना उगं कशाला भानगड नको बाबा, काही बोललं काही चुकलं तर उगं भानगडच नको बाबा, कोणी ते बोलून आले. मग काही जण म्हणतात आम्हाला त्याच्यातलं काही कळलं बाबा म्हणाले. बोलावं कोणी मग राजकारण? नागरिकांनी बोलायचंच नाही का? नागरिक बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे आणि चांगलं ते चांगलं म्हटलं पाहिजे, चुकीला चूक म्हटलं पाहिजे. या देशामध्ये जे काही चांगलं चाललं आहे त्या चांगल्याच्या, मग ते कोणत्याही पक्षाचं असो ते योग्य आहे असं तुम्ही म्हणा. मग बघा मी सगळ्या पक्षाचे नावं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसऱ्या अजून याच्यात 2-4 नावं घेतले तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून मला बोलण्याच्या ओघामध्ये श्रीकांत जिचकरासारखं व्यक्तिमत्व, आता जे होऊन गेलेले व्यक्तिमत्व सांगतो, श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब असतील, श्रीकांतजी जिचकार साहेब असतील, असे व्यक्तिमत्व अतिशय, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, असे जे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो. या वयात ते शरद पवार साहेबांचं जे काम आहे तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत त्यांची जी वाटचाल आहे, का एखाद्या मुद्द्याबद्दल तुमचे मतभेद असू शकतात, पण या वयाबद्दल सुद्धा देशाविषयीची त्यांची जागरूकता, बाळासाहेब ठाकरे साहेबांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी बोलणं होतं. अटल बिहारी वाजपेयी साहेब मला फार आवडत होते. अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं एकंदरीचं विद्वत्ता, त्यांचं जे बोलण्याची शैली, देशाविषयीचं आणि विरोधी पक्षाविषयीचे जे बोलणं आहे ते शंकरराव चव्हाण साहेबाला बोलत असताना, विरोधी पक्ष नेता असतानाही त्यांना कमलपत्राची, स्वच्छ चारित्र्याची, चारित्र्याचा महामेरू अशा आशयाचं त्यांनी वक्तव्य जे केलं शंकरराव चव्हाण साहेबाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं. तर मला सांगतो विरोधी पक्षाबद्दलचे इतकं चांगलं बोलणं, चांगलं बोलणारी माणसं अतिशय महत्त्वाचे आहे. तर मला सांगतो या अरविंद केजरीवाल साहेबासारखे व्यक्तिमत्व, असे उमेदवार मला सांगायचं आहे की असे उमेदवार समोर येणं गरजेचं आहे. आणि कोणते मुद्दे घेतले पाहिजे, कोणते मुद्दे घेतले, काही हनुमान चालीसा काही विषय होऊ शकतो का हो? मला इथं हनुमान चालीसा म्हणू द्या. एखादा उमेदवार म्हणाला आहे मला इथं हनुमान चालीसा म्हणू द्या. तू घरी बस ना बाई, घरी म्हणा ना बाई, तुम्ही कशाला तुम्हाला रस्त्यावर म्हणायची गरज आहे? आणि आता तुम्ही हनुमान चालीसा रस्त्यावर म्हणा, मुस्लिम रस्त्यावर नमाज पडतील, हिंदू रस्त्यावरच येऊन भजन करतील, सगळेजण रस्त्यावर आहे तर रस्त्यावर चालावं कसं सगळ्यांनी? एवढा सण असतो तेव्हा ठीक आहे, सणाच्या 1-2 दिवशी आपला रस्ता ब्लॉक केला तरी चालते, एखाद्या दिवशी ठीक आहे, त्या आपण समजू शकतो, तेवढी लोकभावना आहे शेवटी. त्याबद्दल आताच फारसं काही मध्ये जागा नसते, ठीक आहे, पण ते काही रोजचा विषय होऊ नये ना ते. आणि अजून एक व्यक्तिमत्वानं केवळ एका धर्माचं राज्य आलं पाहिजे, एका रंगाचं जर राज्य आलं पाहिजे, हे सुद्धा मला नाही आवडत, हे उचित नाही. तिरंग्याचं राज्य असलं पाहिजे. आणि या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माची माणसं राहतात, वेगवेगळ्या श्रद्धा आणि उपासना असतात, त्यांच्याबद्दल वाईट बोलणे. कोणी मांसाहारी आहेत म्हणून त्यांच्याबद्दल तुच्छ बोलणं ही उचित नाही. प्रत्येकाचा आहार आहे, कोणी मांसाहार घेतं, कोणी घेत नाही, कोणी शाकाहारी आहे, कोणाच्या आहाराबद्दल बोलणं हे अतिशय उचित नाही. तर तुमच्या पक्ष तुम्ही बघा की भाषणं किती अभ्यासा, तुम्हाला भाषणं अभ्यासल्यानंतर काय हे ते. आता मला सांगा, इथं नांदेडमध्ये बोलत असताना नांदेडच्या विकासाचे काही मुद्दे आहे का त्याच्याविषयी बोलायचं. आणि देशपातळीवर आम्ही जे काही निर्णय घेणार आहोत ते नांदेडच्या विकासासाठी सुद्धा कसे उपकारक ठरणार त्याविषयी बोलावं. ते कुठल्या तरी मतदारसंघात एखादं उभं राहिलेलं त्याच्याविषयी बोलायचं. आता ते इथं आहे का त्यानं मतदारसंघात उभा राहिलेला? म्हणजे अशा पद्धतीनं कुठं बोलत राहायचं हे उचित नाही. तर एकंदरीत या देशाच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं देश सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून सगळ्या जणांनी प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचा प्रचार व्हावा की लोकांना त्या सभेला जावं वाटलं पाहिजे, विचार ऐकायला जावं वाटलं पाहिजे. म्हणजे निवडणूक हा विचाराचा महोत्सव झाला पाहिजे.
काय नेता बोलतो ऐकता आलं पाहिजे. एखादा प्रश्न कसा सोडवणार आहे, एखादा नवा विषय कसा या देशासमोर आणणार आहे, नवा एखादा प्रकल्प कसा देशासमोर आणणार आहे आपला नेता, आपला उमेदवार कसा किती प्रभावी बोलतो, उमेदवाराकडे कसं व्हिजन आहे, कशी दृष्टी आहे, कशी या समाजाविषयीची तळमळ आहे, देशाविषयीची तळमळ आहे, त्याचा अभ्यासाचा काय प्रभाव आहे, लोकांनी त्याच्या भाषेत तिकीट काढून ऐकायला पाहिजे. जागा पूर्ण जसं तिकीट काढून एखादा व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञांचे भाषणं ऐकले जातात ना, तसं लोकांनी तिकीट या अर्थाने की खर्च करून स्वतः येऊन त्यांची भाषणं ऐकले पाहिजे. काय चाललंय सध्या, 300 देतो एक बॉटल सोबत, गाडीत नेतो आणतो, रस्त्यात जेव घालतो, चला चला नाही काम आहे, नाही चल आजचे ते माहीच चल र, मला 2 गाड्या दिल्या र, ते 2 गाड्या भरल्या पाहिजे र, ते गाड्या नाही जर मग काय चिंप्रेशन राहणार बापू, पाया पडतो तुझ्या, चल बाबा काय करे बाबा, लवकर निघ बरं का. मग कसं तरी त्याला आणतात, त्याला दारू पाजतात, त्याला मटण खाऊ घालतात, त्याला पैसे देतात, आणि मला गडबड व्हायली बाबा, चला लवकर लवकर लवकर. पुन्हा मग ते नेता शेवटी बोलतो, मुख्य जो एखादा मुख्य व्यक्ती येतो, मग तिकडे गाड्या लावतात, ते तिकडे गाड्या लावतात प्रचार सभेला, पुन्हा गर्दी होते म्हणून ते नेता बोलण्याच्याच अगोदर आता ते थोडं बोललं, चला आता ह्याच्यावर ऐकता येते म्हणाले, कशावर, यूट्यूबवर ऐकता येते म्हणाले, घरी ऐकता येते, रस्त्यानं जाता जाता ऐकता येते म्हणाले, लाईव्हच आहे म्हणाले. आणि ते नेता तिकडे बोलायला उभा राहायला लागलाय, हे निघायला लागले पटपट त्या गाडीकडे अर्धे निमे. अगोदरचे भाषणं तेवढे व्हायला लागले आणि त्या शेवटच्या भाषणाला लोक निघून चालले. आणि मग मीडिया यांच्या नेत्याच्या भाषणाला माणसंच नाही, चले होते उठवून. अरे ते त्याच्या गाडीसाठी चालले, त्याचं आवडायला आहे की नाही आवडलं हा मुद्दा नाही. गाडी आहे तिथं जागा पुरत नाही, पुन्हा गाडीत गर्दी होते, पटकून निघून जायचं असते, आधी निघून जायचे सगळ्या गाड्या. मग या सगळा ताफा जाईपर्यंत मग खूप वेळ थांबावं लागते, ते ताफा जाईपर्यंत 15-अर्धा तास ते ताफा जायला लागते, मग तितका वेळ थांबावं लागते. हे ताफा येण्याच्या अगोदर आपला ताफा काढून या पद्धतीनं चाललेला आहे, म्हणजे आटपण्याचा कार्यक्रम चाललाय. म्हणून जे उमेदवार उभे राहिले, त्याची जी प्रचारसभा असते, तिथं जे विचाराचा महोत्सव होणार आहे, ते ऐकण्यासाठी मंत्रमुग्ध झाले पाहिजे मतदार. त्याला नवं ऐकायला मिळालं पाहिजे. आणि हे अजून एक आमच्या देशामध्ये एक अतिशय घाणेरडी सवय लागलेली आहे की कोणीच कोणाचं ऐकायला जायचं नाही. तू कसं काय जातोस त्या पक्षाची सभा ऐकायला? हां, तुझं काय पश्चांतर व्हायला की काय? एखादा कार्यकर्ता जाऊ शकते ना, जाऊ शकते, ऐकू शकते ना, काय फरक पडतं ते? नाही तिकडे दिसला, काढला फोटो त्याचा, पाठवला, हे उचित नाही. तुम्हाला सांगतो, ऐकू द्या, बोलू द्या, लोकांना विचार मांडू द्या, जे चांगले आहे ते मांडू द्या, जे चांगले आहे ते टिकतील. या पद्धतीने या देशाच्या राजकारणाचं रूप यावं अशी प्रार्थना मी या निमित्तानं आपल्याला करत आहे. धन्यवाद.